देवाताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मग तरीच हा जीवा सुख पावी माझा बरवेकेशी राजा कळवाले ठावदी चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित तरीच हा जीवा सुख पावे माझा बरवेकेशी राजा कळवले आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध त्यांचा माझा तरीच हा जीवा सुख पावे माझा बरवेकेशी राजा कळवाले मागणे ते एक हेचे आहे आता नाममुखी संत संग देई तरीच हा जीवा सुख पावे माझा बरवेकेशी राजा कळवाले तुका म्हणे नको वर पांग देवा घेई माझी सेवा भावा शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा बरवेकेशी राजा कळवाले विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरणा श्रवणत्वगादिन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो जन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकायना तुमुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वदे पांडुरंगम
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जिओधरा कलांकांक तेजोधिका मोदी वक्रम खलानीश वादापनो जारदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा अनुग्रह लागलो पावन झालो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शरण शरण एकनाथ पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला बाबा दोष झालो नाचा पायाचा बाबा गुणा दोष झालो नाचा पायाचा शरण शरणाची एकनाथ पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पयाचा देवा ताईचा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरी हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळो आले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढिवाळ भक्त नवे नवे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे आद्य गुरु धर्मगुरु राजे आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यामध्ये माळ हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल हा तुमचा परमार्थ आहे असे उत्कृष्ट उपदेश करणारे जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा अवघ्या 6 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडला विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं अल्पसहा परिहार देणं तो म्हणजे परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्त वांचल कल्पतरू भक्त वांचल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं या 3 दिवसाचा सप्ताह इथं उभारलेला आहे श्री संत बाळूमामा यांच्या मेंढी माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त या कीर्तन महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा सप्ताह
दादा मामा ननवरे यांच्या मार्गदर्शनाखालील हा सुंदर सप्ताह चाललेला आहे. मैबाप, पहिल्या दिवसाचं कीर्तन रूपी सेवा झाली आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे आली. मी माझे भाग्य समजते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. अभंग आज आपण जगद्गुरु तुकोबरायांचं निवडलेलं आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात, देवा तू अनेकावर उपकार केलेले आहेस, तसा एक उपकार माझ्यावरही कर. भगवंताला जगद्गुरु तुकोबराय मागणी मागतात. काय मागणी मागतात? देवा तू अनेकावर उपकार केलेले आहेस, एक उपकार माझ्यावरतीही कर. तो कोणता? या देहाचा विसर मला पडू दे, आणि जर या देहाचा विसर जर मला पडला तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. देवा ताईचा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरी सहा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळू आले. या देहाचा जर मला विसर पडला तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. देवा तू सुंदर असा नरदेह आम्हाला दिलेला आहे, 3.5 हाताचा नरदेह तू आम्हाला दिलेला आहे, परंतु या देहामध्ये वाऱ्यापेक्षाही जास्त गतीने धावणार मन आहे. ते मन या देहामध्ये दिलेलं आहे. ते मन काय कर, इकडं तिकडं भटकू न देता त्या चरणाशी त्या मनाला जागा दे. ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीसी अखंडित. त्या मनामध्ये जे चित्त आहे ते अति वाऱ्यापेक्षाही जास्त गतीने धावणार मन आहे, त्याला इकडं तिकडं भटकू न देता, अखंडित खंड न पडता त्या मनाला तुझ्या चरणाशी जागा दे, असं जगद्गुरु तुकोबराय भगवंताला मागणी मागतात. आणखी या देहामध्ये खूप असे विकार आहेत. आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध त्यांचा माझा. आस भय चिंता लाज आणि काम क्रोध हे विकार आहेत, त्यांचा आणि माझा संबंध तोडून टाक. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? महिला मंडळ जेवल्या का? जेवायचं राहिलंय? जरा मोठ्याने बोला. माझी भाषा सर्वांना समजती? सर्वांना समजते का? तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत कीर्तन पुढचं चालणारच नाही. रविवार आहेत का? करा उपवास. महाराज, असंच आम्ही एका कीर्तनामध्ये गेलो होतो आणि मुंबईकडे कीर्तन होतं. माझं कीर्तन झालं महाराज, परंतु त्यामधला एक गृहस्थ आणला आणि म्हटला, ताई तुम्ही छान कीर्तन केलं, परंतु नेमकं काय म्हणत होत्या आम्हाला समजत नव्हतं. म्हणून मी आताच विचारते, माझी भाषा सर्वांना समजती? बरोबर की नाही? मागच्या सर्वांना समजती? काय चाललं होतं आपलं? काय चाललं होतं? कीर्तन. एवढं जरी शेवटपर्यंत लक्षात ठेवलं तर माझ्या कीर्तनाचा सार झाला असेल. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला मागणी मागतात, देवा अनेक प्रकारचे विकार आहेत, त्यांचा आणि माझा संबंध तोडून टाक. आणि तर तुला आणखी जर काही द्यायचं असेल तर मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संगदी. देवा एवढंच मागणं आहे, तुझं नाव माझ्या सतत मुखाला असू दे आणि संताची संगती ही मला प्रत्येक क्षणाला घडू दे. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला मागणी मागता, देवा माझी वरवरची सेवा नाही, तुका म्हणेन नको वरपंग देवा, ही माझी सेवा भावशुद्ध अंतकरणामधून माझी सेवा तुला दिलेली आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. महाराज, अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळूया. विठ्ठल. अभंग आज आपण जगद्गुरु तुकोबरायांचं निवडलेला आहे आणि जगद्गुरु तुकोबराय साक्षात विश्वाच्या मालकाला मागणी मागतात. कोणाला? विश्वाच्या मालकाला. आपण ही भगवंताला मागणी
मागतो, परंतु संत ही वेगळी मागणी मागतात. आपल्या सगळ्या संसारामधली भगवंताला मागणी असते, परंतु संत हे महाराज स्वतःसाठी मागत नाहीत, या जगाच्या कल्याणासाठी मागतात मैबार. जगद्गुरु तुकोबारायांचे वडील सुद्धा भगवंताला मागणी मागतात. काय मागणी मागतात? आपला जर प्रश्न या संसारामधला जर घ्यायचा म्हटला तर महिला मंडळ तुम्ही भगवंताला मुलाला मुलगा होऊ दे असं आपण भगवंताला मागणी मागतो की नाही? बरोबर का? बरोबर का? बरोबर ना? माझ्या मुलाला मुलगा होऊ दे असं आपण भगवंताला मागणी मागतो. परंतु मैबाप त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारायांचे आई वडील काय भगवंताला मागणी मागतात पहा. एक वेळचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे वडील गोल्लोबा काका एवढे भगवंताचे भक्त होते. अखंड खंड न पडता भगवंताचं नामस्मरण करायचे, सतत नामस्मरण करायचे, भजन करायचे. दरवर्षी पंढरीच्या वारीला जायचे. एक वेळेस असं झालं, गोल्लोबा काकांची पत्नी कनकाई माता म्हणतात, का हो तुम्ही दरवर्षी पंढरीच्या वारीला जाता, मी कधीच गेले नाही, तो पांडुरंग परमात्मा मी कधीच पाहिला नाही, मला या पंढरीच्या वारीला मला तुमच्या सोबत यायचं आहे. तेव्हा गोल्लोबा काका म्हणतात, अगं एवढी वर्ष झालं मी भगवंताचं भजन करतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय, परंतु आतापर्यंत मी कधीच भगवंताला मागितलं नाही. आणि जर तू तिथे गेल्याच्या नंतर भगवंताला काही मागितलं तर काय करणार? तेव्हा कनकाई माता म्हणतात, नाही हो, मी भगवंताला काही मागणार नाही, एकदा मला सावळा पांडुरंग परमात्मा पाहायचा आहे, मला तुमच्या सोबत येऊ द्या. गोल्लोबा काका आणि कनकाई माता त्या पंढरीच्या वारीला जातात मैबाप. जयघोष करत, भगवंताचं नामस्मरण करत करत, भगवंताचं चिंतन करत करत, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी माझ्या मागं म्हणायचंय, तुमचा आवाज माझ्या कानापर्यंत आला पाहिजे. सर्वांनी बरं का? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी मागच्या महिला मंडळ सर्वांनी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल
पंढरीची वारी चालली महाराज. बोल्लोबा काका आणि कनकाई माता पंढरपुरामध्ये पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर बोल्लोबा काकांनी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. बाहेर आले. कनकाई माताही त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतात. महाराज, पांडुरंग परमात्म्याने कनकाई मातेला विचारावं, कारण त्यांचा अधिकार तेवढा मोठा होता बरं का. पंढरीशी पांडुरंग परमात्म्यानं बोलावं, का हो कनकाई माता, काय झालं, काही चिंता आहे का? तेव्हा कनकाई माता म्हणावं, आता यांना तर म्हटलं होतं मी भगवंताला काही मागणार नाही, परंतु भगवंताने माझी चिंता विचारली आणि चिंता सांगण्यात मला काही हरकत वाटत नाही. कनकाई माता म्हणतात, देवा तू जे दिलं आहेस ना सर्व आहे, परंतु भगवंता पुत्र प्राप्ती नाही रे. महाराज, शास्त्रामध्ये पुत्र या शब्दाचा अर्थ असा आहे, पू म्हणजे नरक, आणि जो नरकातून तारतो त्याला पुत्र असे म्हणतात बरं का. जो पतनातून तारतो त्याला पुत्र असे म्हणतात. जो मायबापांचा उद्धार करतो त्याला पुत्र असे म्हणतात. आणि कनकाई मातेने पुत्र मागितला. आपण काय मागतो महिला मंडळ? मुलगा आणि पुत्र यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून मागायचं असेल तर पुत्र दे, या जगाचा कल्याण करणारा पुत्र दे असं म्हटल्याच्या नंतर कनकाई माता बाहेर येतात. बाहेर आल्याच्या नंतर बोल्लोबा काका म्हणतात, कागा भगवंताला काही मागितलंस का? तेव्हा कनकाई माता म्हणतात, नाही हो, मी भगवंताला काही मागितलं नाही, परंतु भगवंताने माझी चिंता विचारली म्हणून मी चिंता सांगितली माझी. काय सांगितलीस? कनकाई माता म्हणतात, अहो मी भगवंताला म्हटले, भगवंता तू जे दिला आहेस ना सर्व आहे, परंतु पुत्र प्राप्ती नाही रे. तेव्हा बोल्लोबा काका म्हणतात, जे नाही करायचं ते तू पुरवून बसली. तेव्हा बोल्लोबा काका म्हणतात, जा परत त्या भगवान परमात्म्याला असं म्हण, देवा तुला जर पुत्र द्यायचं असेल तर या जगाचं कल्याण करणारा पुत्र दे, या मायबापांचा उद्धार करणारा पुत्र दे, अन्यथा आम्हाला देऊ नको. महाराज, संत महात्मेनी मागणी केली, पुत्राची, या जगाचं कल्याण करणारा पुत्र दे. आणि मायबाप त्यांच्याच कृती जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय जन्माला आले. पुत्र देई ऐसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा पुत्र काहीतरी मागावा. आणि त्यांच्याच पुढे जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय जन्माला आली मायबाप. आणि जगद्गुरु तुकोबराय भगवंताला मागणी मागता, देवा तू अनेकावर उपकार केलेले आहे, एक उपकार माझ्यावरही कर, या देहाचा विसर मला पडू दे अभंगाच्या प्रथम चरणात. देवा आता ऐसा करे उपकार, देवा ऐसा करे उपकार, देवा
जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला मागणी मागता, देवा या देहाचा विसर मला पडू दे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पडी मज. देवा या देहाचा जर मला विसर पडला, आता तुम्ही म्हणता देहाचा विसर हा झोपेतही पडतो. देहाचा विसर व्यसन केल्याने सुद्धा पडतो. व्यसन म्हटलं की काय येतं महाराज? पहिल्यांदा डोळ्यासमोर दारू. बरोबर. व्यसन म्हटलं की डोळ्यासमोर येणारी म्हणजे ती दारू, आणि दारू पिल्याच्या नंतर या देहाचा विसर पडतो. परंतु दारू चांगली का? चांगली का? नाही मायबाप. आणि जगद्गुरु तुकोबाराय या देहाचा विसर नाही. देहाचा जर विसर पडला, भगवंता तुझं नामस्मरण करता येईल, भगवंता तुझं भजन करता येईल, म्हणून देहाचा विसर मला पाड. तरीच हा जीवा सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळो रे. देवा या देहाचा जर विसर पडला तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून या देहाचा विसर मला पडू दे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला मागणी मागतात. आपणही भगवंताला मागणी मागतो. महाराज मनुष्याची मागणी ही वेगळी आणि संत महात्म्याची मागणी ही वेगळी. आपली जर मागणी जर पाहायची गेली तर संसारामधल्या सर्व गोष्टी आपण भगवंताला मागतो. काय काय मागतो? धनाचा हंडा सापडू दे, श्रीमंती येऊ दे. बरोबर की नाही? माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, असं आपल्या संसारामधली मागणी आहे. परंतु भगवंताला जर खरंच अंतकरणामधून भगवंताला जर मागायचं झालं तर भगवंताला एकच मागायचं, भगवंता तू जे दिलं आहेस ना सर्व काही आहे, आणि तुझ्या कृपेने सर्व काही माझं चांगलं चाललेलं आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा तुझ्या कृपेने सर्व काम झालेलं आहे, परंतु भगवंता एवढंच मागणं आहे. काय मागणं आहे? भगवंताला योग्य पद्धतीने भगवंताला मागावं महाराज. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ दे, भाळावरती चंदनाचा टिळा दे, हातामध्ये टाळ दे, पायाने तुझी वारी घडू दे. एवढंच भगवंताला मागायचं. मुखामध्ये सतत तुझं नामस्मरण असू दे. भगवंताला आवडणाऱ्या गोष्टी भगवंताला मागायच्या. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे,
वारीसाठी पाय रे तुझी कृपा काम घेनो अशी गाय रे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. असं काहीतरी भगवंताला मागायचं महाराज. या पलीकडचं भगवंताला काही संसारातल्या गोष्टी मागायच्या नाही, कारण संसार हा मुळातच दुःख रूपी आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख सुखाचा विचार दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार या संसारामध्ये आहे का? नाही महाराज. जसं समुद्राचं पाणी मुळातच खारट आहे, त्याच पद्धतीने संसार हा मुळातच दुःख रूपी आहे. म्हणून संसाराचं काही न मागता भगवंताला काय मागायचं? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ दे आणि भाळावरती चंदनाचा टिळा दे. एवढंच भगवंताला मागायचं महाराज, अन्यथा मागायचं नाही. माझे नाथराय सुद्धा भगवंताला मागतात. काय भगवंताला मागणी मागतात? मी सांगितलं होतं की आपलं मागणं वेगळं आणि संत महात्म्यांचं मागणं वेगळं. देवा भक्ती प्रेम याच्याशिवाय दुसरं ज्ञान नको. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. याच्या पलीकडचं भक्ती भाव प्रेम याच्या पलीकडचं दुसरं ज्ञान नको. कारण देव हा भावाचा भुकेला आहे, बरोबर का नाही? देव हा भावाचा भुकेला आहे. देव बोलला भावाशी. देवाला आवडणारी गोष्ट आपण करायला पाहिजे. भगवंताला आवडणारी गोष्ट म्हणजे भगवंताचं नाम आहे. भगवंताचं अखंड नामस्मरण करायला पाहिजे. भगवंताला आवडणारी गोष्ट म्हणजे तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल. आणि असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तेव्हा भगवंता या देहाचा विसर मला पडू दे, आणि देहाचा विसर जर पडला तर या जीवाला सुख प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. देवा तू अनेकावर उपकार केलेले आहेत, अपकारावरही उपकार करणारा तू आहे. कारण माझा भगवान परमात्मा इतका कृपाळू आहे, इतका दयाळू आहे. जे नाशिवंत आहेत, जे पापी आहेत, त्यांच्यावरही माझ्या भगवान परमात्म्याने उपकार केलेले आहेत. सांगायचं तात्पर्य जर झालं तर पुतना मावशीचाही भगवान परमात्म्याने उद्धार केला. शिशुपाल
त्याचाही उद्धार केला मैबाप. आजामेळा तर किती पापी होता. सर्वांना माहिती आहे, सर्वांना समजतंय की आजामेळा इतका पापी होता. परंतु माझ्या भगवान एकदाच आवाज दिल्याबरोबर भगवान परमात्मेने त्यासाठी विमान पाठवलं. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. महाराज एकदाच भगवंताचं नाम घेतलं आणि विश्वाच्या मालकाने विमान पाठवलं. मग आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, आहे की नाही? सहज आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. जर अखंड ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने जर भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं जर चिंतन केलं, तर तो भगवान परमात्मा आपल्या संकटाला धावून येणार नाही का? येणार महाराज. मी सांगत नाही तर गजेंद्राच्या जीवनामध्ये प्रसंग घडलाय. गजेंद्र म्हणजे एक हत्ती आणि गजेंद्र जंगलाचा राजा होता. त्याला अहंकार झाला, गर्व झाला की मी जंगलाचा राजा आहे, मला कुणी मारू शकत नाही, मला कुणी छळू शकत नाही. महाराज त्याला अहंकार झाला, गर्व झाला. परंतु भगवंताला गर्व झालेला आवडत नाही महाराज, अहंकार झालेला आवडत नाही. एक वेळेस गजेंद्राला क्रीडा करण्याची खूप इच्छा झाली. आता त्या गजेंद्राला आवडणारी क्रीडा म्हणजे हत्तीला आवडणारी क्रीडा कोणती? पाण्यातली, बरोबर. पाण्यातली आवडणारी क्रीडा. तो गजेंद्र एका तळ्यामध्ये उतरले आणि 1-2 तास क्रीडा केली. परंतु महाराज असं घडलं, एका नखराने गजेंद्राचा पाय धरला. आता नखर म्हणजे काय? मगर. एका मगरीने गजेंद्राचा पाय धरला. अरे सोड, अरे मी जंगलाचा राजा आहे, मला कुणी मारू शकत नाही, मला कुणी छळू शकत नाही, तू माझा पाय धरलास, सोड म्हणतो ना. तेव्हा नक्र म्हणतो, तू असशील तिकडचा राजा. पाण्यातला राजा कोण आहे? कारण महाराज हर गली में कुत्ता भी शेर होता है, मन आहे. आणि तू इथला कुठला राजा? मी आहे राजा, मी सोडणार नाही. गजेंद्र म्हणतोय, अरे माझा पाय सोड. नखर म्हणतोय, मी सोडणार नाही. गजेंद्र काय पाण्याच्या बाहेर येत नव्हते आणि नखर काय गजेंद्राचा पाय सोडित नव्हता. आता काय करावं? काय करावं? बायकोला आवाज दिला, लेकरं बाळांना आवाज दिला, अरे मला वाचवा, या संकटाच्या काळातून मला वाचवा. बायका लेकरं बाळ पळत आली, सोंडीला सोंड लावली. परंतु गजेंद्र काय पाण्याच्या बाहेर येत नव्हते आणि नखर काय गजेंद्राचा पाय सोडित नव्हता. महाराज शेवटी बायका मुलं निघून जातात, विचार करतात पिकलेलं पान आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. त्या संकटाच्या काळामध्ये गजेंद्राला सोडून निघून जातात. नाही बाप, गजेंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अरे ज्यांच्यासाठी एवढी धडपड केली, ज्यांच्यासाठी उभं आयुष्य घातलं, तेही माझ्या संकटाच्या काळामध्ये आले नाही. या जगामध्ये भगवंता तुझ्याशिवाय कुणीच नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या माघारी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगामध्ये भगवंता तुझ्याशिवाय कुणी नाही. गजेंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मैबा भगवंता बायको कोण आहे? कुणीच नाही या जगामध्ये. लेकरं बाळही आपले नाहीत. भगवंता तुझ्याशिवाय पर्याय नाही मला. गजेंद्राला आवाज दिला,
गजेंद्राने भगवंताला आवाज दिला, भगवंता धावून या आता माझ्या संकटाला. महाराज भगवंताला एवढी त्वरा झाली, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसूनी माझा कैवारी आला. भगवंताला एवढी त्वरा झाली, त्या गरुडाचा वेगही त्याला कमी पडला आणि स्वतःच्या वेगाने धावून आला मैबाप आणि गजेंद्राला संकटाच्या काळामधून काढलं. महाराज सांगायचं तात्पर्य एवढं, भगवंताचं नामस्मरण जर केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या संकटाला धावून येईल. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा. अंतःकरणामधून जर भगवंताला आठवलं, भगवंताचं जर धावा केला ना संकटाच्या काळामध्ये, तो भगवान परमात्मा नक्कीच येईल. विठ्ठल विठ्ठल.